सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु जय गजानन। आज आपल्याकडे कीर्तनकार सौ अनुष्का अभिजित बर्वे आलेले आहेत। त्यांची मी आता आपल्याला ओळख करून देते। मला सांगायला आनंद वाटतो आहे की अल्पावधीतच सौ अनुष्काताई आपल्या झालेल्या आहेत। कारण श्री गजानन महाराज उपासना केंद्र ठाणे तर्फे ग्रंथ महिमा या उपक्रमात परमपूज्य स्वामी स्वरूपानंद पावस यांच्यावर अमृतधारा या विषयावर प्रवचन त्यांनी नुकतेच केले आहे। आपण सर्वांनी त्याचा श्रवणाचा लाभ घेतलेला आहे। त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव स्वप्ना मोहन विद्वांस, त्या आंजर्ले दापोली इथले आहेत। त्यांनी फार्मसीमध्ये डिप्लोमा केलेला आहे। पावस येथील स्वामी स्वरूपानंद यांचा अनुग्रह घेतलेला आहे। कीर्तनाचे प्राथमिक शिक्षण ह.भ.प. अशोकबुवा देशमुख दापोली यांच्याकडे घेतले। आता आदरणीय ह.भ.प. आनंदबुवा जोशी डोंबिवली यांच्याकडून गेली 14 वर्ष त्या कीर्तनाचे मार्गदर्शन घेत आहेत। स्वामी माधवानंद यांच्याकडून त्यांना आध्यात्मिक मार्गदर्शन मिळाले, पण त्यांचा सहवास त्यांना कमी लाभला। परंतु त्यांचे उत्तराधिकारी स्वामी मंदारनाथ यांनी अशा अनेक शहर आणि गावांमधून त्यांनी आपली सेवा केलेली आहे। 500हून अधिक कीर्तने आणि 400हून अधिक प्रवचनं त्यांची झालेली आहेत। कल्याणला पारनाका येथील गजानन महाराज मंदिरात शास्त्री यांच्या मार्गदर्शनामुळे रोज 1.5 तास सलग 2.5 महिने प्रवचनं त्यांनी केलेली आहेत। आषाढी ते कार्तिकी एकादशी पर्यंत गेली 4 वर्षे त्यांची कथा आख्यानं चालू असतात। त्याचप्रमाणे 3 पिढ्यांपासून चालत आलेल्या
गेली 95 वर्षे कल्याणकरांची सेवा करत असलेल्या मेसर्स BN बर्वे वॉच अँड ॲप्टिंग या पिढीजात व्यवसायामध्ये त्या त्यांच्या यजमानांबरोबर कामही करतात. कीर्तन म्हणजे काय तर कीर्तनात माणसाने गात असावं, गात असताना रंगात असावं, रंगात असताना तरंगात असावं आणि तरंगात असताना अंतरंगातही असावं. कीर्तन हे परिवर्तन करणारं आणि वर्तन सुधारणारं असतं. यामध्ये अनेक कला दडलेल्या आहेत. संगीत कला व संतांचे विचार प्रभावीपणे मांडण्याचे उत्तम साधन म्हणजे कीर्तन आणि म्हणून ही कीर्तन कला चैतन्य कला आहे. अशा या सर्व गुण संपन्न अनुष्काताई आता आपल्या समोर त्यांचं कीर्तन सादर करणार आहेत. त्यांना तबल्यावर साथीला आहेत गणेश भामापूरकर आणि संवादिनीवर साथ करणार आहेत मानसी कानिटकर. तर आता विनंती आहे अनुष्काताईने त्यांच्या कीर्तनाला सुरुवात करावी. धन्यवाद. गणाधिपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव. ॐ वन्दे स्वरूपानन्दं सोऽहं बोधप्रदायकं ज्ञानेश्वरावताराय आत्मतृप्ताय नमो नमः. यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलं स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि. नमो ज्ञानसिन्धु नमो भक्तिसिन्धु नमो योगसिन्धु नमो सिद्धिसिन्धु. नमी पादपद्मी देठावार्ता नमस्कार माझा सद्गुरु गजानना समर्था. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ भगवान श्री मंगलमूर्ति मोरया. जय राम. हरि जय जय राम राम कृष्ण हरि. हरि जय जय राम राम कृष्ण हरि. हरि जय जय राम राम कृष्ण हरि. हरि जय जय राम. नवनी
हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर गोपाल नरत गोकुल संकट हारी हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी शरणागत दीना चरणी में शरणागत दीना चरणी में करुणा दृष्टि निहारी हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम कीर्तनी या सद्गुरु राया कीर्तनी या सद्गुरु राया कीर्तनी या सद्गुरु राया स्वरूपानंद स्वामी राया कीर्तनी या सद्गुरु राया कीर्तनी या सद्गुरु राया रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम बोला रघुपति राघव राजा राम पतित
पती राघव राजा राम पतित पावन सीताराम बोला रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की महारुद्र हनुमान की गोपाल कृष्ण भगवान की नमः पार्वती पते हर हर अम्बा माता की समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय जय रघुवीर समर्थ भगवान श्री मंगलमूर्ती मोरया विभाग विभाग सांगा कागा जावे संतांची शरण सांगा कागा जावे संतांची शरण सांगा कागा जावे संतांची शरण काय संता विना ज्ञान नाही सांगा कागा जावे कशासाठी व्हावी संतांची मध्यस्थी कशासाठी व्हावी संतांची मध्यस्थी आम्ही ब्राह्मी स्थिती स्वये गाठू सांगा कागा जावे नका बोलू ऐसे कामाल पताना नका बोलू ऐसे कामाल पताना तुम्हा अभिमान नागविल सांगा कागद स्वामी म्हणे संता ब्रह्ममूर्ती म्हणता स्वामी म्हणे संता ब्रह्ममूर्ती म्हणता विश्व कल्याणार्थ वावरती सांगा कागदा सांगा कागा जावे सांगा कागा जावे सांगा कागा जा मध्यम मध्यम
सांगा कागा जावे संतांसी शरण, काय संतांविण ज्ञान नाही, कशासाठी व्हावी संतांची मध्यस्थी, आम्ही ब्राह्मी स्थिती स्वये गाठू, नका बोलू ऐसे पावाल पतन, नका बोलू ऐसे पावाल पतन, तुम्हा अभिमान नागविल, स्वामी म्हणे संत ब्रह्ममूर्तिमंत, स्वामी म्हणे संत ब्रह्ममूर्तिमंत, विश्व कल्याणार्थ वावरते, सांगा कागा जावे संतांसी शरण, काय संतांविण ज्ञान नाही, पंढरीनाथ महाराज की जय, परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय, श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते, त्वदीये नामधानेन कथयिष्ये शुभा कथा, श्री मातृपितृचरण कमलेभ्यो नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः, सद्गुरुनाथ श्रोता वक्ता समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय, समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय, अनेन प्रियतां देवो भगवान जानकीपति, श्रीरामचंद्र पूर्वेशाम् अस्माकं कुलदैवतं, जय जय रघुवीर. भगवंताच्या संकल्पनेने निर्माण झालेल्या या चत्वार सृष्टीत अनेक प्राणी भगवंतांनी जन्माला घातले आणि यातला एक मनुष्य प्राणी आहे. पण इतर प्राण्यांपेक्षा माणसाचे काही वेगळी वैशिष्ट्य आहेत आणि त्यातलं एक वैशिष्ट्य असं आहे की माणूस हा आनंदाचा भोगता आहे, समाधानाचा भोगता आहे. माणसाला नेहमीच वाटत आलंय की मला आनंद प्राप्त व्हावा, मला समाधान मिळावं, मला सुख मिळावं. इथे कोणालाच दुःखाची अपेक्षा नाहीये. मजलाची दुःख व्हावे ऐसे कोणी न जीवे भावे, नाथ महाराज म्हणाले. प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे, आनंदाची अपेक्षा आहे आणि त्यासाठी अहर्निश धडपड चाललेली आहे. मग इतकी धडपड केल्यानंतरही आम्ही खरंच आनंदी झालो का, याचं प्रामाणिक उत्तर नाही असं आहे. आम्ही खरोखर समाधानी आहोत का, याचं प्रामाणिक उत्तर नाही असं आहे. मग हे समाधान आम्हाला नेमकं कुठे मिळेल, हा आनंद आम्हाला नेमका कुठे मिळेल? तर समर्थ रामदास स्वामी मनोबोधात म्हणाले, समाधानते सज्जनांचे नियोग. असं परिपूर्ण समाधान, शाश्वत आनंद हवा असेल तर संतांच्याच सहवासात जावं लागेल. याचं कारण कसे आहेत संत? समर्थ दासबोधात वर्णन करतात. संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषांचे मूळ, ते हे संत श्रीराम. ते आनंदाचं स्थळ आहेत आणि म्हणून त्यांच्या जवळ गेलं की आनंद मिळतो. ज्याला मिळालेला आहे तोच देऊ शकेल की नाही. माझ्याकडे एखादी गोष्ट असेल तर मी दुसऱ्याला देऊ शकते, माझ्याकडेच नसेल तर मी काय देणार दुसऱ्याला. त्यामुळे संत आनंदाची खाण असल्यामुळे त्यांच्या सहवासात गेल्यानंतर हा आनंद आपल्याला मिळतो. आणि म्हणूनच आज पूर्वरंगाच्या निरूपणाकरता जो अभंग घेतलाय हा संतांचं महात्म्य वर्णन करणारा अभंग आहे. कोकण प्रांतातल्या आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातील पावस नावाचं खेडेगाव ज्यांच्या वास्तव्याने पुनीत झालं असे सद्गुरु स्वामी स्वरूपानंद यांचा हा अभंग आज पूर्वरंगाच्या चिंतनाकरता घेतलाय. स्वामी याच्यामध्ये आपल्या मनातला प्रश्न विचारतात. पहिल्या चरणात
स्वामी असं म्हणतात, सांगा कागा जावे संतांची शरण, काय संतांविण ज्ञान नाही. अगदी तुमच्या माझ्या मनातला प्रश्न स्वामींनी पहिल्या चरणात विचारलाय. आपल्यालाही असं वाटतं की नाही, कशाला आहे स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, गजानन महाराज, अजून काही ब्रह्मचैतन्य महाराज, स्वरूपानंद, कशासाठी, काय गरज आहे या सगळ्या संतांची? आम्ही करू की साधना आमची आम्ही करू, कशाला हवा तो अनुग्रह आणि इतर काय, कशाला एवढा फापट पसारा हवा? माझं मी नाम घेईन, माझं मी ध्यान करील आणि मी पोचेन की त्या भगवंताच्या चरणापर्यंत. पण असं होत नाही हो, असं होत नाही. पोचूच शकत नाही का साधक? अगदी तसं काही नाही. नामदेव पोचले होते, पण तरीही पांडुरंगाने सांगितलं सद्गुरूंकडे जा. सगळ्यांना ती कथा माहिती आहे. स्वतः भगवान पांडुरंगाने नामदेवांना विसोबा खेचरांकडे पाठवलं होतं. त्यामुळे संतांची गरज असतेच, संतांची गरज आपल्याला लागतेच. कशा करता? साधं व्यवहारातलं उदाहरण बघू. एखाद्या ठिकाणी समजा आपल्याला काश्मीर वैष्णोदेवीला जायचंय, आपण नाही का जातो एखाद्या टूर्स आणि ट्रॅव्हल्सच्या ऑफिसमध्ये, तिथे जाऊन बुकिंग वगैरे करतो. कशा करता करतो हे सगळं? त्यांना माहिती असतं, त्यांचं तिथल्या रेस्टॉरंटशी वगैरे सगळं बांधलेलं असतं आणि ते नेतात, आपल्याला नीट घेऊन येतात. व्यवहारात ज्या पद्धतीने आपला सगळा प्रवास सुखाचा व्हावा याकरता आपण या ट्रॅव्हल्स कंपन्यांची मदत घेतो, त्याच पद्धतीने परमार्थाच्या मार्गातला हा सगळा प्रवास सुखाचा व्हावा, सुगम व्हावा आणि लवकरात लवकर व्हावा याकरता सद्गुरूंची आवश्यकता असते. तुम्हा आम्हाला जसा हा प्रश्न पडतो ना, तसा प्रश्न विवेकानंदांनाही पडला होता. आणि विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस एकदा एक नदीच्या काठावर बसले होते, शांत गप्पा मारत. गुरु शिष्यांची प्रसिद्ध जोडी. आणि असे छान गप्पा मारत बसले होते आणि गप्पा मारता मारता विवेकानंदांनी प्रश्न विचारला, परमहंस काय गरज आहे हो या जगात संतांची? सद्गुरूंची अशी काय एवढी आवश्यकता आहे जीवनामध्ये? परमहंस हसले फक्त, आधी काहीच बोलले नाहीत. मध्ये काही काळ गेला आणि परमहंसांनी नदीच्या पात्रात बोट आणि विचारलं, नरेन या पात्रात तुला ते छोटं होडकं दिसतंय का रे? हो दिसतंय ना म्हणा. मग मला सांग, त्या छोट्या होडक्याला या तीरावरून पलीकडच्या तीरावर जायला किती वेळ लागेल रे? आता मुळात हुशार आहेत अत्यंत विवेकानंद. आपली आणि त्यांची काही बरोबरी होऊ शकतच नाहीये, पण अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता ज्यांची आहे असे विवेकानंद क्षणभर विचार करतात आणि म्हणतात की आता ते छोटं होडकं आहे, वल्ल मारत वगैरे जायचंय, 3-1 तास लागतील या तीरावरून त्या तीरावर जायला. परमहंस म्हणाले ठीक आहे, हरकत नाही. आता मोठं जहाज दिसतंय का त्या पात्रात तुला एक? हो दिसतंय ना. त्याला किती वेळ लागेल रे इकडनं तिकडे जायला? याला काय अर्धा तास लागेल, कारण मोटारवर चालणार आहे ना ते जहाज. क्षणार्धात इकडनं तिकडे अर्ध्या तासात पोहोचू शकेल, त्याला काही फार त्रासही होणार नाही, मेहनतही फार घ्यावी लागणार नाही. मग परमहंसांनी प्रश्न विचारला, मग आता नरेन मला असं सांग, समजा ही जी छोटी होडी आहे ती त्या मोठ्या जहाजाला बांधली, तर या छोट्या होडीला पलीकडे जायला किती वेळ लागेल? अर्ध्या तासात जाईल म्हणाल. का? त्या मोठ्या जहाजाला बांधल्यानंतर याला वल्ल मारावंच लागणार नाही ना. जहाजाची जी मोटार आहे ती या होडीलाही खेचून नेईल आणि सहज प्रवास होईल, त्या नावाड्याला काहीच त्रास होणार नाही. परमहंस हसले आणि म्हणाले, सद्गुरूंची जीवनात हीच आवश्यकता असते. सद्गुरूंची जीवनामध्ये हीच आवश्यकता असते. जेव्हा शिष्य पूर्ण शरणागत होऊन सद्गुरूंकडे जातो तेव्हा सद्गुरू त्याला असा सहज पहिल्या तीराला नेतात. त्या साधकाला, त्या शिष्याला, त्या भक्ताला अति कष्ट घ्यावेच लागत नाहीत आणि कमी कष्टामध्ये, कमी वेळेमध्ये त्या साधकाचा प्रवास सुखाचा होऊन जातो. आणि अशी सद्गुरूंची आवश्यकता आहे. समर्थ दासबोधात म्हणतात, साधक भावे लोटांगण घाली, त्याची चिंता साधूस लागली, सुगम पंथे नेऊन घाली, जेथीचा तेथे. सुगम पंथे नेऊन घाली. त्या शिष्याला फार काही नंतर विचार करावाच लागत नाही. परमहंस जे असतात
जे संत असतात, सद्गुरू असतात, ते त्याचं बोट धरतात आणि सहज घेऊन जातात. आणि याकरता जीवनामध्ये सद्गुरूंची आवश्यकता आहे, अनुग्रहाची आवश्यकता त्याकरता आहे. कसं आहे माहितीये का, आपण आपल्या मनाने साधना करणं हे बाळाने, लहान मुलांनी आईचं बोट धरण्यासारखं आहे. आणि अनुग्रहानंतर, सद्गुरु प्राप्तीनंतर साधना करणं हे आईने त्या बाळाचं बोट धरण्यासारखं आहे. आता फरक काय आहे त्यातला तेवढा समजून घेऊया. मूल जेव्हा आईचं बोट धरतं आणि रस्त्याने चालत असतं, मूल लहान आहे, अजाण आहे, येणाऱ्या वाटेत येणाऱ्या संभाव्य धोक्यांची कल्पना त्या मुलाला नाहीये. आणि त्यामुळे बोलता 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 मार्गक्रमणा करत असताना मूल सहज आईचा हात सोडून देऊ शकतं, जेव्हा मुलाने धरलाय तो त्यावेळेला. पण आई मात्र जाणतीये, खऱ्या आईबद्दल बोलतीये, आई जाणती आहे. आणि म्हणून ती जेव्हा बाळाचा हात घट्ट पकडते त्यावेळेला रस्त्यातून जाताना ती इतका हात घट्ट धरून ठेवते की मुलाने जरी सोडायचा ठरवला ना तरी हात सोडत नाही. आणि अशा पद्धतीने जेव्हा आपण सद्गुरूंना शरण जातो, अनुग्रह घेतो, त्यावेळेला ते आपला हात असा घट्ट धरतात आणि मग त्या परमार्थाच्या मार्गावरून, साधनेच्या मार्गावरून अगदी सुगम पंथाने आपल्याला सहज पहिलं तीराला घेऊन जातात. हे संतांचं महात्म्य असतं. आणि म्हणून स्वामी म्हणाले की या संतांना शरण जावं. असं विचारू नये कशासाठी व्हावी संतांची मध्यस्थी, आम्ही ब्राह्मी स्थिती स्वय गाठू, असं म्हणू नये. म्हणून तिसऱ्या चरणात म्हणतात, नका बोलू ऐसे पावाल पतन. संतांच्या बद्दल चांगलं नाही बोलता आलं एक वेळ तर नका बोलू, पण काही वाईट तरी बोलू नका, किमान वाईट तरी काही बोलू नका. कारण असं जर काही बोललात तर तुम्हीच तुमच्या पायावर दोंडा मारून घेतल्यासारखं होईल, आपणच आपला मार्ग अवघड करून ठेवल्यासारखं होईल. कारण तुमच्या सर्वस्वाचा नाश होईल त्यामध्ये. आणि म्हणून असं काही म्हणू नका, संतांना शरण जा. कारण संत कसे आहेत, स्वामी म्हणे संत ब्रह्ममूर्तिमंत. संत कसे आहेत तर भगवंताचेच ते अंश आहेत. आपल्याकडे असं म्हटलं जातं की भगवंत स्वतः अवतार घेऊन दुर्जनांचं पारिपत्य आणि सज्जनांचं रक्षण करतो. संत ही भगवंताचे अंश असतात. तेही असेच जन्माला येतात, प्रकट होतात आणि लोकोद्धाराचं कार्य करत असताना अंतःकरणात असलेल्या दुष्प्रवृत्तींचा नाश करून सत्प्रवृत्तींची जोपासना करतात, त्या वृद्धिंगत करतात. आणि असं भगवंताचं आणि संतांचं हे कार्य सारखंच असतं. आणि म्हणून संत हे कसे आहेत तर ते ब्रह्ममूर्तिमंत, जणू काही भगवंतच त्यांच्या रूपाने या पृथ्वी तलावर येतो. कशा करता, तुकाराम महाराज म्हणाले, बुडते हे जन देखवे ना डोळा ये तसे कळवळा म्हणून या. तुमची आमची त्यांना कणव येते, काय गटांगळ्या खातायत यांना सगळ्यांना तारावं म्हणून ते येतात. आम्ही वैकुंठीचे वासी आलो याची कारणासाठी, कशासाठी, बोलले जे ऋषी साच भावे वर्तावे, त्याच्या करता येतात. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी पण असंच सांगितलंय की तुका म्हणे सांगू किती, हे तो भगवंताच्या मूर्ती. हे दुसरे तिसरे कोणी नाहीत तर प्रत्यक्ष भगवंतच तुमच्या आमच्या करता जन्माला आलेले आहेत. आणि म्हणून अशा ह्या संतांना शरण जायचंय. कारण संतांना शरण गेल्याशिवाय त्या समाधानाची, त्या आनंदाची प्राप्ती होणार नाही. मग आता शरण जायचं म्हणजे काय करायचं नेमकं? रोज सकाळी उठल्यानंतर त्यांच्या तसबिरीला हार घालायचा, उदबत्ती ओवाळायची, नारळ ठेवायचा, जरा चांगली महागातली महाग फळं बिळं आणून ठेवायची, चांगल्यातला हार आणायचा आणि आपल्याला जो आवडतो त्या पदार्थाचा नैवेद्य दाखवा. आज आपल्याला काय खावं वाटतंय? आज श्रीखंड. मग आज महाराजांना श्रीखंडाचा ना, आज मला पुरणाची पोळी खावी वाटते, मग महाराजांना पुरणाची. त्यांना काय आवडतं याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नसतं. पण याला शरण जाणं असं म्हणत नाही. केवळ गुरुदक्षिणा समर्पित करणं, काही संतांना दान देणं, शेगावला गेल्यानंतर मोठ्यात मोठ्या आकड्याची पावती फाडणं, याला शरण जाणं असं म्हणत नाहीत. मग नेमकं शरण जायचं म्हणजे काय करायचं तर शरणागतीचा शास्त्रकारांनी अभ्यास सांगितला.
भक्ती रसायनकारांनी शरणागतीची व्याख्या सांगितली. भक्ती रसायनकार म्हणाले, अनुकूलस्य संकल्पः प्रतिकूलस्य वर्जनम् रक्षिष्यति विश्वासः गोप्तृत्वे वर्णं तथा आत्मनिक्षेपस्तु कार्पण्या षड्विधा शरणागती. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की. आवाज मोठा येऊ दे. ठाण्यातल्या श्रोत्यांचं खूप कौतुक ऐकून आली आहे मी माझ्या गुरुजींकडनं. काय ठाण्याचे श्रोते आहेत, कीर्तनकाराचा आवाज मारला जाईल असा आवाज असतो असं मी ऐकून आली आहे. मला तो अनुभव घेऊन जायचा आहे इथनं जाताना. मला गेल्यावर कल्याणला डोंबिवलीत सांगता आलं पाहिजे, श्रोता असावा तर ठाणेकरांसारखा, असं मला सांगता आलं पाहिजे. त्यामुळे आवाज छान येऊ देत. कारण कसं आहे माहितीये का, कीर्तनकाराचं डोंबाऱ्याच्या पोरासारखं असतं. ते डोंबाऱ्याचं पोरग बघा, वाजायला लागलं ना, जसं जास्त छान वाजेल, मोठ्या आवाजात वाजेल, तसं नाचायला लागतं. कीर्तनकाराचं अगदी तसंच असतं. श्रोत्यांकडचा आवाज जसा मोठा येईल ना तसा कीर्तनकार फुलायला लागतो. त्यामुळे आपल्याला कथा खूप छान करायची, महाराजांची सेवा करायची आणि अत्यंत सुंदर करायची. कारण त्यांना ती समर्पित करायची. शेवटी ती सुंदर असली पाहिजे आणि माझी एकट्याची नाही, तुमचीही असली पाहिजे ती. नाही तर काय, आम्ही आलो, वाजवलं, काय असेल ते बोललो बिल्लो, पाकिट घेतलं की निघालं, याला काही अर्थ नाही. माझ्या बरोबर सगळ्यांची सेवा, मला सगळ्यांची पुष्पांजली समर्पित करायची शेवटी. त्यामुळे आवाज असा जय जयकाराचा खणखणीत आला पाहिजे. आणि माझे गुरुजी असं म्हणतात की अधनं जय जयकार करायचा. कारण छान हल्ली बसायला खुर्च्या असतात. पूर्वी लोक चटईवर बसायची, खाली टोचत असायचं, झटकन झोप लागायची नाही. आजकाल सुंदर खुर्च्या, मस्त हॉल, सुंदर पंखे लावलेले आहेत, सगळं छान आहे. बरं, नंतर महाप्रसाद आहे. एवढं सगळं असल्यानंतर काय होतं, जरा थोडी ब्रह्मानंदी देह रंगून या जाई, एक खांब वार करी होई, अशी स्थिती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असं काही इथे घडतंय असं मला म्हणायचं नाही बरं, पण असं होण्याची शक्यता असते. कारण कीर्तनी बैसता निद्रे नागविले, ती येतेच इथे. तिला नाही ना आमंत्रण गेलं, काही नाही पाठवलं, व्हॉट्सअपवर मेसेज उद्या अमुक ठिकाणी कीर्तन आहे वगैरे, तरी ती येतेच. त्यामुळे ती येऊ नये आज्ञावन्न, म्हणून हा जय जयकार असतो. म्हणून मोठ्या आवाजात जय जयकार करायचा. समर्थ सद्गुरु श्री गजानन. वा, छान वाटलं. तर शरणागतीचा अभ्यास भक्ती रसायनकारांनी सांगितला. संतांना शरण जायचं म्हणजे नेमकं काय करायचं, 6 गोष्टी सांगितल्या. या 6 गोष्टी केल्या असता आपण शरणागत होतो. मग पहिली त्यातली गोष्ट सांगितली, अनुकूलस्य संकल्पः. पहिलं सांगितलं, सद्गुरूंनी संतांनी जे आपल्याला करायला सांगितलंय ते नित्य नियमाने, अत्यंत प्रामाणिकपणाने आणि श्रद्धेने करावं. पहिला अभ्यास हा की जे करायला सांगितलंय, सद्गुरूंनी सांगितलंय ना की हे नाम घे, मग जे नाम दिलं असेल ते, कोणी श्रीराम जय राम जय जय राम दिलं असेल, कोणी रामकृष्ण हरी दिलं असेल, कोणी जगदंब दिलं असेल, कोणी दिगंबरा दिगंबरा दिलं असेल, आपले आपले सद्गुरू जे असतील त्या सद्गुरूंनी आपल्याला जे नाम दिलेलं आहे, जो मंत्र दिलेला आहे, त्या मंत्राचा अत्यंत प्रामाणिकपणाने नित्य नियमाने आज केलं, उद्याचा दिवस सुट्टी, परवा जमलं तर बघू आणि तेरवा नाही तर घेईल, असं जर भाव असेल तर काही अपेक्षित फळ मिळत नाही. नित्य नियमाने रोजच्या रोज, श्वास रोज घेतो की नाही आपण, काहीही झालं तरी जेवतो की नाही आपण, घरात कोणी गेलं असलं तरी पिठलं भात का होईना माणसं खातात की नाही व्यवस्थित, मग ते जसं आपण करतो तसं नित्य नियमाने हे नाम, हा मंत्राचा जप करायचा आहे. त्यांनी जे मला नाम दिलंय ते नाम मी अत्यंत प्रामाणिकपणाने घेईन, अत्यंत श्रद्धेने घेईन, भक्तीने घेईन. याला म्हणायचं अनुकूलस्य संकल्प. हा त्यांनी जे कर म्हणून सांगितलं ते करायचं. दुसरा अभ्यास सांगितला प्रतिकूलस्य वर्जनम. जे करू नको असं सांगितलंय ते करायचं नाही. हा थोडा कसोटीचा अभ्यास आहे. दुसरी पायरी थोडी कसोटीची आहे. कारण कसं आहे, जरा पहिलं थोडं सोपं असतं. कर म्हटलंय, केलं बाबा. जप करायला सांगितलंय, माणसं जपाची माळ हातात घेतात, सिरियल बघत बघत जप.
अशा जपाला काही अर्थ नाहीये. एकीकडे काय बघतोय तू, काय तिथे चाललंय, त्यातली कथा कुठे नेते आणि तू काय करतोय. माळ आपली गर 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 हातातनं फिरतेय. एकीकडे अंगावर घरातल्यांच्या खेचायचं आणि एकीकडे श्रीराम जय राम जय जय. अरे हो, धमकी देतो का रामाला तू? ते जप इतक्या प्रेमाने करावा ना की तो करत असताना ज्याचं नाम मी घेतो आहे तो आणि मी, बस, इतर तिसरं कुणीही त्यात असूच नाहीये. अशा श्रद्धेने तो करायचा आहे. पण हे जरा तरी ठीक आहे, सोपं आहे, करू शकतो. दुसरं म्हणाले, जे करायचं नाही असं सांगितलंय ते नाही करायचं, कटाक्षाने टाळायचं, अजिबात नाही करायचं, काहीही झालं तरी नाही करायचं. हे जरा अवघड आहे बरं. याचं कारण जे करू नका म्हणून सांगितलंय तेच करण्याची माणसाची सहज प्रवृत्ती असते. समजा आता असं सांगितलं, कीर्तन झाल्यानंतर डाव्या कोपऱ्यात कोणीही बघू नका, सरळ इकडनं बाहेर पडा. सगळी जण तिथे आधी काय ठेवलं असेल बरं, काय ठेवलं असेल, का बरं सांगितलं असेल तिकडे बघू नका, नेमकं आहे तरी काय असं विशेष म्हणून तिकडे जाऊ नका सांगितलंय. करिता ती करू नये वेदू म्हणे. जे नको म्हटलंय ना ते करण्याकडे आपली प्रवृत्ती असते, आपला कल तिकडे असतो. ही सहज प्रवृत्ती आहे, पण याला कटाक्षाने संयमित ठेवायचं. आणि जे नको करू असं सांगितलंय ना, मोबाईलवर बोलत गाडी चालवू नको, नाही चालवायची. वाटेल ते होऊ देत. मग चालवली तर काय होईल? काही नाही, मरशील, बाकी काही नाही होणार. त्यामुळे नाही करायचं, असं जे जे सांगितलेलं आहे ते नाही करायचं, कटाक्षाने टाळायचं. कितीही मोह असला तरी तो बाजूला सरायचा. याला म्हणायचं प्रतिकूलस्य वर्जनम. तिसरं सांगितलं रक्षिष्यति विश्वासहा. माझे सद्गुरू माझं संपूर्णपणाने रक्षण करणारे आहेत, हा इतका विश्वास घट्ट असला पाहिजे की बाकी काहीही नाही झालं, बाकी कोणीही नाही आलं तरी माझ्या मदतीला, माझ्या अडचणीच्या वेळी माझे सद्गुरू नक्की येणार आहेत. आणि हा इतका विश्वास असला पाहिजे, पूर्ण श्रद्धा त्यांच्यावर असली पाहिजे, त्यामध्ये कुठेही संशय नको. गुरुचरित्रांनी 7 ठिकाणं सांगितली आहेत की जिथे पूर्ण श्रद्धा ठेवायची, पूर्ण विश्वास ठेवायचा, किंचितही संशय त्यामध्ये असता कामा नाही. गुरुचरित्र सांगतं, मंत्रे तीर्थे द्विजे देवे दैवज्ञे भेषजे गुरौ यादृशी भावना यस्य सिद्धिं भवति तादृशी अवधूत चिंतनश्री. या 7 ठिकाणी मंत्रे तीर्थे द्विजे देवे दैवज्ञे भेषजे गुरौ, यातलं 7वं ठिकाण गुरूंचे चरण हे आहे. सद्गुरूंचे चरण, संतांचे, सज्जनांचे चरण, इथे पूर्ण विश्वास असला पाहिजे, कुठेही संशय नको. कारण तिथे ज्या पद्धतीने आपली भावना असेल तसंच फळ आपल्याला मिळणार आहे. म्हणून पूर्ण विश्वास हवा. रक्षिष्यति विश्वास हा तिसरा अभ्यास सांगितला. चौथा सांगितला गोप्तृत्वे वर्णन तथा. म्हणजे काय? मला काहीही कळत नाहीये, मला समजून सांगाल का? या भावनेने संतांपाशी जावं, या भावनेने गुरूंपाशी जावं. खरोखरच मला नाही कळत आहे, हे कसं करायचं, हे मला नाही समजत, मला जरा मार्गदर्शन कराल का? इतकी नम्रता त्या शब्दामध्ये असली पाहिजे. आणि या भावनेने जावं, मला सगळंच कळतंय असं जर आपली भावना असेल तर आपल्यावर त्याचा काही परिणाम होत नाही. माझ्या गुरुजींकडे एक विद्यार्थी आला होता, मला कीर्तन शिकवाल का हो? म्हणजे शिकवेन की. चांगलं आहे ना, तुला कीर्तन करावं असं वाटतंय, हे चांगलं आहे. काय काय येतं तुला? माझा अख्खा दासबोध पाठ आहे. अरे वा, भगवद्गीतेचे 18 अध्याय मुखोद्गत आहे. ज्ञानेश्वरीवर तर माझी एवढी कमांड आहे ना, एवढी माझी, मी इतकं सुंदर बोलतो ज्ञानेश्वरीवर. अरे वा, छानच. बर, मग संगीताबद्दल काय ज्ञान आहे? गाणं वगैरे, कारण कीर्तन म्हटलं की लागतं थोडं, पेटी तबला सगळं लागतं. मग याच्याबद्दल तुला काय ज्ञान आहे? हो, किती गाणी माझी पाठ आहेत माहितीये का? कुठलं म्हणून दाखवू सांगा, कुठल्या पिक्चर मधलं, आत्ता रिलीज झालेल्या पिक्चर. गुरुजींनी म्हणा, तुला इतकं सगळं येतं, मग तू माझ्याकडे कशा करता आलाय? असा भाव असेल
तर आपल्याला सद्गुरूंकडनं योग्य त्या अभ्यासाची किंवा योग्य त्या ज्ञानाची प्राप्ती होत नाही. आणि म्हणून जसं माझ्या गुरुजींनी सांगितलं, मग तू आता माझ्याकडे शिकूच नको, कारण तुला शिकवण्यासारखंच काही उरलेलं दिसत नाहीये, तुला सगळंच येत आहे म्हटल्यावर अशा पद्धतीने अवस्था होते. आणि म्हणून मला खरंच काही समजत नाहीये. मला तुम्ही सांगाल का, या भावनेनी अत्यंत विनम्रतेने त्यांच्यापाशी जावं. याला म्हणायचं गोप्तृत्वे वर्णन तथा. चौथा सांगितला पाचवा आत्मनिक्षेप. आत्मनिक्षेप म्हणजे काय, तुम्ही मला जे दिलेलं आहे त्यामध्ये मी अत्यंत समाधानी आहे. तुम्ही जे मला दिलंय याच्यामध्ये मी अत्यंत समाधानी आहे. माझी तुमच्याकडून आता वेगळी काहीही अपेक्षा नाही. या भावनेने त्यांना शरण जावं. नाहीतर आपलं असतं की नाही, शेजाऱ्याने ही गाडी घेतली, माझी त्यांच्यापेक्षा मोठी असली पाहिजे. शेजाऱ्यांकडे एवढ्या इंचीचा टीव्ही आलाय, माझा त्याच्यापेक्षा मोठा असला पाहिजे. खूप आपली तुलना होत असते प्रत्येक वेळी. दोन शिष्य जरी एखाद्या गुरूंच्या समोर शिकायला बसले, त्याला हे शिकवलं, मला का नाही शिकवलं? अरे बाबा, तुझी ग्रहण करण्याची जी पात्रता आहे त्या पद्धतीने तुला शिकवलेलं आहे, त्याची ग्रहण करण्याची जी पात्रता आहे त्या पद्धतीने त्याला शिकवलेलं आहे. मग अशामध्ये तुझं माझं, याला जास्त का दिलं, मला कमी का दिलं? एवढं करते मी देवाचं. काय करतो आपण देवाचं? आपण काही करावं आणि त्याचं व्हावं असं काही आहे का? आपण काही करत नसतो आणि त्याचं काही करायची गरज नसते. आपलं चांगलं व्हावं म्हणून त्याचं करावं. पण आपल्याला असा भाव असतो, एवढं मी देवाचं करते पण तरी माझ्याच बाबतीत असं का घडतं, मलाच अमुक एक गोष्ट का मिळत नाही, असं काही म्हणू नये. तुम्ही जे दिलंय त्यामध्ये मी अत्यंत समाधानी आहे. मला सांगा, मुलाचं पोट बिघडेल इतकं आई जेवायला वाढते का मुलाला? मी मगाशी म्हटलं तसं खऱ्या आईबद्दल, जातीवंत आईबद्दल बोलते की मुलाचं पोट बिघडेल इतकं जेवायला वाढते का? वाटेल तसं मूल हट्ट करायला लागलं, रोज मॅगी मागायला लागलं, आई देते का हो? आई सांगते की नाही, रोज हा पदार्थ खायचा नाही, याने पोट बिघडेल. तुला कितीही आवडत असला तरी देणार नाही. तसं जे आपल्याला ते देतात ना, ते आपल्याला रुचेल, आपल्याला पचेल, आपल्याला झेपेल एवढंच देतात. मग ते सुख असो अथवा दुःख असो, जेवढं आपल्याला पचणार आहे तेवढंच ते आपल्याला देत असतात. ते आपल्या पाठीशी असतात, आपल्याला सांभाळत असतात. आणि म्हणून त्यांच्याजवळ कोणत्याही प्रकारचा हट्ट करू नये की मला एवढं द्या आणि मला तेवढं द्या, असं काही त्यांना म्हणू नये. याला म्हणायचं आत्मनिक्षेप. आणि सहावा सांगितला कार्पण्य. कार्पण्य म्हणजे कृपणता, पण लाचारी नव्हे, विनम्रता असा त्याचा अर्थ आहे. अर्जुन जेव्हा कृपण झाला तेव्हा भगवान बोलायला लागलेत भगवद्गीतेत सुद्धा. तोपर्यंत बघा, पहिल्या अध्यायापर्यंत अर्जुन एकटाच बोलत होता, मी असं युद्ध केलं, नातेवाईकांना मारलं तर माझं असं होईल, माझं तसं होईल, कुळाचा नाश होईल, नरकात जाऊ, अमुक होईल, तमुक होईल. केवढी यादी त्या अर्जुनाने पहिल्या अध्यायामध्ये सांगितली आहे. असं होईल, तसं होईल, तसं होईल, इतकं सगळं सांगितलंय. पण भगवंत काहीच बोलत नव्हते. पण जेव्हा अर्जुन म्हणाला कार्पण्य दोषोपहत स्वभाव, असं जेव्हा म्हणाला, मी आता अत्यंत कृपण झालेलो आहे, मी अत्यंत विनम्र झालोय, मी शिष्य म्हणून तुला शरण येतो आहे, तू माझा शिष्य म्हणून स्वीकार कर, तू माझा गुरु हो आणि मला योग्य ते मार्गदर्शन कर. त्यानंतर भगवान बोलायला लागले. आणि म्हणून सहावा जो अभ्यास सांगितला तो कृपणतेचा, अत्यंत विनम्रतेने त्यांच्याजवळ जावं आणि त्यांच्याशी मोकळं व्हावं. याला म्हणायचं शरणागती. अनुकूलस्य संकल्पः प्रतिकूलस्य वर्जनम रक्षिष्यति विश्वासः गोप्तृत्वे वर्णन तथा. आत्मनिक्षेपस्तु कार्पण्या षड्विधा शरणागती. या 6 गोष्टी ज्या वेळेला साधकाकडून केल्या जातात तेव्हा तो साधक खऱ्या अर्थाने सद्गुरूंना शरण आहे असं म्हटलं जातं. एरवी आपण कितीही बोललो, हो आमचा एवढा विश्वास आहे ना की आम्ही अगदी पूर्ण शरण आहोत त्यांना, असं किती नुसतं तोंडाने म्हटलं तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही. कारण बोलणं आणि आचरण करणं या जमीन अस्मानाचा फरक आहे. एक वेळ बोललात नाही तरी चालेल, पण वागलं मात्र पाहिजे, वागलं मात्र पाहिजे. नाही तर आम्ही म्हणतो ना, हो काय आमचं जे काही आहे ना ते सगळं महाराजांचं हो आहे, तितुके देवाचे. पण समर्थ म्हणाले, ऐसे वर्तणे निश्चयाचे. समर्थांनी दासबोधात काय शब्द वापरला? ऐसे
वर्तन ऐसे बोलणे निश्चयाचे नाही म्हणाले. आमचं जे काय आहे ते सगळं स्वामींचं असं नाही. नुसतं तोंडात असून काय उपयोग आहे, ते आचरणात असलं पाहिजे. आणि म्हणून हे वर्तणे ह्या शब्दाला जसं महत्व आहे तसा हा सगळा अभ्यास केवळ मुखात असून केवळ इथे समजून उपयोग होत नाही, तो आचरणात येतो तेव्हा आपण पूर्ण शरणागत भाव अंतःकरणात तयार होतो. आणि असा शरणागत भाव ज्याचा झाला, अशा साधकाचा, अशा भक्ताचा संत सद्गुरू उद्धार करतात. कसा? आपण सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. आणि असा ते उद्धार करतात, भगवंतापर्यंत नेऊन पोचवतात. संतांची सद्गुरूंची कृपा झाल्याशिवाय भगवंत कृपा करत नाही. नामदेव महाराजांजवळ पंढरीनाथ पांडुरंग खेळायचे, बोलायचे, त्यांना गर्व व्हायला लागला होता. पण शेवटी पांडुरंगाने सांगितलं, नाम्या तुझ्याजवळ भक्ती आहे, पण ज्ञान मिळवायचं असेल तर तुला सद्गुरूंजवळ जावंच लागेल. आणि भगवंताला ज्ञानी भक्त आवडतो असं भगवंतानी स्वतः भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. आणि म्हणून तो भक्त, तो साधक ज्ञानी पण असला पाहिजे आणि भक्तही असला पाहिजे. ती भक्ती, ते प्रेम अंतःकरणात भगवंतांनी आपल्यात दिलेलंच आहे. ज्ञान सद्गुरूंकडनं घ्यायचं असतं. आणि असा ज्ञानी भक्त जो होतो, जो पूर्ण शरणागत होतो, त्याचा सद्गुरू तात्काळ उद्धार करतात. कसा? ते आख्यानामध्ये आपण पाहूयात. तत्पूर्वी पूर्वरंगाची सांगता करू. आणि म्हणून अशा संतांना शरण जावं हे सांगत असताना सद्गुरू स्वामी स्वरूपानंद पूर्वपद्यात म्हणतात, सांगा कागा जावे संतांची शरण, सांगा कागा जावे संतांची शरण, सांगा कागा जावे काय संता विना ज्ञान नाही, सांगा कागा जावे संतांची शरण, सांगा कथा भागाला सुरुवात करण्यापूर्वी एक 5 मिनिटं भगवंताचं भजन करायचं. छान टाळी वाजवायची आणि गोड नाम घ्यायचं. नुसत्या टाळ्या वाजवायच्या नाहीत आणि नुसतं नाम घ्यायचं नाही. आमचे मकरंद बुवा रामदासी फार छान सांगतात. ते विचारतात कीर्तनात, नुसती टाळी कोण वाजवतं माहितीये ना, आणि नुसतंच नाम कधी घेतात ते माहितीये ना. चौघांनी उचललं की घ्यायला सुरुवात, जय राम श्रीराम. असं नाही, आपल्याला छान टाळीही वाजवायचे आणि छान नामही घ्यायचंय. कसं आहे, टाळीचं अनन्यसाधारण महत्व आपल्या संस्कृतीने सांगितलेलं आहे. टाळी, आनंद जेव्हा होतो तेव्हा माणूस टाळी वाजवतो असं आपल्याकडे वर्णन आहे. बढती मिळता टाळी. प्रमोशन झालं ऑफिसमध्ये, पळत पळत आनंदात घरी येतो आणि बायकोला म्हणतो माझं प्रमोशन झालं. अगं तो माझ्या मागणं आला होता तरी पण मी व्यवस्थित पुढे गेलो, माझं प्रमोशन झालं, दे टाळी म्हणतो. बढती मिळता टाळी, स्वगृही येता ते पत्नीला टाळी, भजनी टाळाटाळी. भजन करताना मात्र टाळाटाळ केली तर काय होतं, आयशा नरास यम कवटाळी. आता असं काही आपल्या बाबतीत व्हायला नको असेल, लवकरात लवकर त्याने येऊन तर आपण छान टाळी वाजवूयात आणि गोड नाम घेऊयात. की महाराजांनाही वाटलं पाहिजे इतकं गोड कोण बरं हाक मारतंय, इतकं गोड भगवंताला
कोण बरं हाक मारत आहे. आणि म्हणून महाराज स्वतः आले पाहिजेत की पाहिलं पाहिजे कोण कोण बरं छान नाम घेत आहे, त्यांना यावं असं वाटेल इतकं गोड नाम घेऊयात सगळ्यांनी छान टाळी वाजवून गोड नाम. हरे राम 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. राम राम हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की. महारुद्र हनुमान की. गोपाल कृष्ण भगवान की. जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. श्रीमत्स्वामी गजानन शुद्ध शुची द्विज कुलाची ठाया. येऊनी प्रकट झाले शेगावी पदनतास ताराया. मग अशी म्हटलं तसं भगवंतानी भगवद्गीतेमध्ये आपल्या अवतार कार्याची मीमांसा करत असताना अवतार घेण्यामागचं कारण सांगितलं. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. दुर्जनांच्या पारिपत्याकरता सज्जनांच्या रक्षणाकरता आणि धर्म संस्थापना करण्याकरता मी पुन्हा 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 पृथ्वी तलावर अवतीर्ण होत असतो. आणि याप्रमाणे स्वतःच्या या वचनाला अनुसरून भगवंतांनी अनेक वेळेला या भूमीवर अवतार धारण केलेला आहे, जन्म घेतलेला आहे आणि दुर्जनांचं पारिपत्य सज्जनांचं रक्षण केलेलं आहे. आपली भारतभूमी ही जशी देवभूमी आहे तशी अनेक संतांची ही भूमी आहे. आणि म्हणून या भगवंताचेच अंश असलेल्या अनेको संतांनी या संपूर्ण भारतामध्ये अनेक ठिकाणी, अनेक जातीत, अनेक धर्मात स्त्री पुरुष दोघांच्यातही जन्म घेऊन लोकोद्धाराचं अप्रतिम अलौकिक असं कार्य केलेलं आहे. आणि अशा अनेक संतांपैकी असंच लोकोद्धाराचं कार्य करणारे संत म्हणजे शेगावचे गजानन महाराज. गजानन महाराजांचा जन्म आयोनी संभव आहे. त्यांचा जन्म नेमका कुठे झाला, कधी झाला, कुणाच्या पोटी झाला याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही. पण ते प्रकट झाले शेगावामध्ये माघ
वद्य सप्तमीला ते शेगावामध्ये प्रकट झाले आणि शेगाव फिरत फिरत असताना शेगावात स्थिरवले. आणि अशा या शेगावामध्ये महाराजांनी वास्तव्य केलं. याचं कारण बंकटलाल आणि पितांबर या दोघांच्याही शरणागत भावामुळे प्रसन्न होऊन महाराजांचं जास्तीत जास्त वास्तव्य जे होतं ते शेगावामध्ये राहिलं. आणि असे दिगंबर अवस्थेत अवधूत वृत्ती ज्यांची आहे असे सद्गुरु गजानन महाराज शेगावामध्ये वास्तव्य करून होते. कधी ते शेगावात राहत, कधी कुठल्या मंदिरात राहत, कधी बंकटलालच्या घरी राहत, तर कधी शेगावच्या बाहेर असलेल्या कृष्णाजी पाटलाच्या मळ्यातही राहत. त्यांचा सर्वत्र संचार असे. कोणतं एकच असं मुक्कामाचं ठिकाण त्यांचं ठरलेलं नसे. आणि या सद्गुरु स्वामी गजानन महाराजांचं वर्णन करताना गजानन विजय या ग्रंथाचे लेखक दासगणू महाराजांनी सुंदर दिंडी लिहिली आहे. दासगणू महाराज गजानन महाराजांचं वर्णन करताना असं म्हणतात, दुजा वाटे जड भरत योगी राणा, दुजा वाटे जड भरत योगी राणा, क्वचित वस्त्राते खरी परिधाना, शांत वृत्ती आनंदी स्थिती जाची, शांत वृत्ती आनंदी स्थिती जाची, गणू गायिते गीत सदा त्याची, गणू गायिते गीत सदा त्याची. क्वचित अंगावर वस्त्र असे कधी नसे. कोणी दिलं गोळावर अन्न तर खावत पाडी प्यावं. आणि असे अवधूत दिगंबर वृत्ती असलेले महाराज शेगावला प्रकट झाले. कधी प्रकट झाले? मगाशी म्हटलं त्या पद्धतीने माघ मासातील वद्य पक्षात सप्तमी तिथीला अगदी माध्यान्हकाली, आपल्याला समजेल अशा भाषेत बोलायचं तर 12-12:30च्या आसपास असं आपण म्हणू, अशा वेळेला शेगाव मधल्याच देवीदास पातुरकर नावाच्या एका ब्राह्मणाच्या घरी काही कारणानिमित्त अन्न संतर्पण होतं. पंक्तीच्या पंक्ती उठत होत्या. शेगाव मधले अनेक लोक तिथे येऊन भोजनाचा आस्वाद घेऊन तृप्त होऊन परत जात होते. जी पंगत उठत होती त्या पंक्तीच्या सगळ्या पत्रावळी देवीदास पातुरकरांच्या वाड्याच्या बाहेर एका रस्त्यावर एके ठिकाणी टाकल्या जात होत्या. आणि या पत्रावळींचा ढिगारा तिथे झालेला असताना बंकटलाल आणि पितांबर रस्त्यावरून देवीदास पातुरकरांकडे येत असताना या दोघांच्या नजरेला एक अत्यंत अलौकिक असं व्यक्तिमत्व पडलं, ज्यांच्या दर्शन मात्रे होती कृतार्थ अभागी असं म्हटलं जातं. असे संत साधू वृत्तीची एक व्यक्ती या दोघांच्या नजरेला पडली आणि त्या व्यक्तीचं ते दैदिप्यमान तेज पाहून बंकटलाल आणि पितांबरांचे पाय तिथेच खिळले. आणि त्यांच्याकडे पाहतायत दोघे जण. कसे प्रकट झाले होते हे? माघात वद्य मासात, माघात वद्य मासात तिथी नादांत सप्तमी दिवशी, सप्तमी दिवशी आले घडून निकायते ते तप आपंथासी, आले घडून निकायते ते तप आपंथासी. देवीदास नामे ब्राह्मण, देवीदास नामे ब्राह्मण असे सज्जन मध्यान्ह दिन तयाची शाखा, तयाची शाखा असे प्रकर साधूचा वंश तो देखा, असे पातुरकर साधूचा वंश तो देखा. त्याची या सदनी पंगती बहुत जाहल्या, जाहल्या रस्त्यात सर्व विस्तारल्या
सप्तमीला महाराजा देवीदास पातुरकरांच्या घराबाहेर प्रकट झाले आणि त्यानंतर बंकटलाल आणि पितांबरांनी त्यांच्या चरण सेवेची अत्यंत शरणागत होऊन जी विनवणी महाराजांना केली, त्यांचा तो शरणागत भाव पाहून सद्गुरु श्री गजानन यांनी बराच काळ शेगावामध्ये वास्तव्य केलं. असेच शेगावमध्ये महाराज आहेत, त्यांच्या लीलाचरित अनेक लीला महाराजांनी केल्या आहेत. फार सुंदर वर्णन आहे गजानन विजयमध्ये. आणि या वास्तव्यात असताना त्यांनी एक अत्यंत सुंदर अशी लीला केली, ज्याचा भाव शरणागत होतो त्याला कसं तारतात सद्गुरू, या संदर्भातली एक लीला केली. त्या लीला चरित्रातला हा प्रसंग आपण त्यांच्याच कृपेने थोडं चिंतन करूयात आणि नंतर त्यांच्याच चरणावर तो समर्पित करूयात. शेगावात वास्तव्याला असताना शेगावच्या बाहेर असलेल्या कृष्णाजी पाटील याच्या मळ्यामध्ये महाराज राहत होते. या कृष्णाजी पाटलाच्या शेतामध्ये त्याचं एक शेतघर होतं, झोपडी म्हणा, पर्णकुटी म्हणा त्याला, असं ते घर होतं. आणि त्या घरामध्ये, त्या पर्णकुटीमध्ये, त्या झोपडीमध्ये महाराज राहत होते. आणि असे राहत असताना एक दिवस अशी लीला झाली की या शेताच्या बाजूनी नाथपंथीय साधूंचा एक जथा चालला होता. हातामध्ये टाळ घेतलेले आहेत, मृदुंग आहेत, झांजा आहेत, चिमटे आहेत, कटोरे आहेत, काखेला जोडी लावलेली आहे, अंगात भगव्या कफन्या घातलेल्या आहेत. असा एक साधूंचा जथाच्या जथा या शेताच्या बाहेरून चाललेला होता. आणि या जथ्याचे प्रमुख होते ब्रह्मगिरी गोसावी. कवी वर्णन करतात, टाळ दिमड्या घेवोनिया कराट, टाळ दिमड्या घेवोनिया कराट, आले गोसावी फिरत फिरत तेथा, आले गोसावी फिरत फिरत तेथा, ब्रह्मगिरी हा त्यामध्ये मुख्य होता, कान फाटा गोसावी जटा माथा. या सगळ्या जथ्याचं प्रामुख्य नेतृत्व ब्रह्मगिरी नावाचा एक गोसावी करत होता. आणि असा हा जथा बाजूनी चाललेला असताना त्या जथ्याच्या, त्या ब्रह्मगिरीच्या गोसाव्याच्या त्या उद्धाराची वेळ जवळ आली म्हणा, महाराजांना त्याच्यावर कृपा करावीशी वाटली म्हणा, किंवा काही म्हणू शकतो. त्या जथ्यातल्या सगळ्या साधूंना असं वाटलं की आज आपण इथे मुक्काम करावा. आणि म्हणून त्यातला एक शिष्य या कृष्णाजी पाटलाच्या शेतात असलेल्या या घरापाशी आला. आणि त्या कृष्णाजी पाटलाला सांगायला लागला की आम्ही असे असे नाथपंथी आहोत, आम्ही असे चाललो इथनं, तुझं परम भाग्य आहे. आता हा शिष्य सांगतोय बरं त्या कृष्णाजी पाटलाला, अरे तुझं परम भाग्य आहे म्हणून आमच्या महाराजांना तुझ्या इथे आजचा दिवस राहावं असं वाटतंय, बघ तू किती भाग्यवान आहेस. आता कृष्णाजी पाटील ही व्यक्ती अत्यंत धार्मिक आहे. त्यालाही असं वाटलं हरकत नाही, एखादी साधू वृत्तीची व्यक्ती आपल्याकडे एखाद दिवस वास्तव्य करणार असेल तर काय वाईट आहे त्यात, राहू देत की एखाद दिवस. आपले महाराज तर आहेतच आतमध्ये, आणि कोणी राहतील तर मजा येईल, चांगलं वाटेल. आणि म्हणून त्यानेही आपल्या घरामध्ये त्यांना राहण्याची परवानगी दिली. आणि हा सगळा गोसाव्यांचा जथा कृष्णाजी पाटलाच्या अंगणामध्ये आला. आता सगळे अंगणामध्ये आलेले आहेत. आणि मग त्यातला एक शिष्य आतमध्ये सांगायला आला की आमचे जे महाराज आहेत त्यांना काही बसायला छानपैकी चौरंग आसन वगैरे द्या. आणि इतक्यात हे सांगायला आत आलेले असताना त्या कृष्णाजी पाटलाच्या झोपडीमध्ये, त्या पर्णकुटीमध्ये बसलेल्या, आसनावर बसलेल्या आणि निजानंदात मग्न असलेल्या गजानन महाराजांकडे यातल्या शिष्याचं लक्ष गेलं. महाराज स्वानंदात होते, स्वतःच्या आनंदात. आनंदे डुल्लतू असं समर्थाने दासबोधामध्ये गणपतीचं वर्णन केलंय. स्वानंदात डुलत असलेल्या अशा या महाराजांना पाहिलं. हाताने टिचक्या वाजवत होते. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते म्हणा ना, गण गण गणात बोते असं ते म्हणत होते, आनंदात होते. आणि या आनंदात रममाण झालेल्या महाराजांना या शिष्याने पाहिलं आणि याने तोंडच वाकडं केलं.
कारण महाराजांचं प्रथम दर्शन काही जणांना वेगळं वाटायचं. गजानन विजयमध्ये या पद्धतीची सगळी वर्णनं आहेत आणि या शिष्यानेही तोंड वाकडं केलं. कोण आहे हा माणूस, कसा बसलाय, काही त्याला वस्त्राचं भान नाही, काही नाही, आणि उगाच काहीतरी टिचक्या वाजवत भजन म्हणतोय, काय चाललंय हे. आणि म्हणून त्याने त्या कृष्णाजी पाटलाला बोलावलं आणि म्हणाला, हे काय आहे आणि ह्यांना तू तुझ्या घरामध्ये असं ठेवून घेतलंयस. तो शिष्य कृष्णाजी पाटलाला म्हणतो, प्रापंचिकाच्या सदनी नसावा, प्रापंचिकाच्या सदनी नसावा, वेडा पिसाहा पशुतुल्य बाबा, द्याह्या हाकुनी तरी शक्य होय, साधू दिवाणा कधी होत नाही. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की. कसं ठेवलंय, प्रपंच करतोस ना तू, सांसारिक आहेस ना, संसार करतोस ना, अशा प्रापंचिकाच्या घरात हे असे नंगे वगैरे वस्त्राचंही भान नसलेल्या साधू पुरुषांना ठेवून घेऊ नये. याला ताबडतोब हाकून दे, कारण हे अमंगल आहे दर्शन. अशा माणसाला ठेवून देऊ नको, तुझं कधी कल्याण होणार नाही. त्यामुळे ह्यांना ताबडतोब हाकलून दे. कृष्णाजी पाटलाला राग आला, कारण कृष्णाजी पाटील हा महाराजांचा भक्त होता. आणि आपल्या सद्गुरूंबद्दल कोणी वेडवाकडं बोलत असेल तर जो खरा शिष्य असतो त्याला सहन होत नाही. त्यांनी सांगितलं, तुम्हाला इथे राहायचं असेल तर राहू शकता, पण माझ्या महाराजांना यात काही बोलायचं नाही. ते राहिले सगळे. त्या शिष्याच्या लक्षात आलं, आता काही वेडवाकडं अजून बोललो तर आपली राहायची सोय नाही होणार, त्यामुळे शांतपणे इथे राहूया आजचा दिवस, मग उद्या आपण जाऊ निघून, आपल्याला कुठे कायमचं राहायचंय. आणि म्हणून ते सगळेजण राहिले तिथे. आता महाराज आतमध्ये निजानंदात मग्न आहेत, बाहेर हे सगळेजण बसलेत. स्नान वगैरे केलं शेतातल्या विहिरीवर जाऊन, आणि सगळ्यांनी सांगायला सुरुवात केली की आमच्या महाराजांच्या जेवणाची व्यवस्था कर, आणि महाराजांच्या बरोबर आलेल्या सगळ्या शिष्यमंडळींचीही जेवणाची व्यवस्था कर. कृष्णाजी पाटील म्हणाला, हरकत नाही, मी करतो व्यवस्था. आणि म्हणून भाकरी आणि चून, पिठलं त्या भागात असं म्हणतात, पिठलं भाकरी, झुणका भाकरीचा बेत या कृष्णाजी पाटलाने केला. आणि तो जसा पुढ्यात नेला तशी हा शिष्य म्हणतो, हे असलं जेवण, असलं जेवण आमचे महाराज जेवत नाहीत. आमच्या महाराजांना पंचपक्वान्नांचा नैवेद्य लागतो रोज, व्यवस्थित खीर पुरण काहीतरी कर, चांगलं काहीतरी, आणि सुंदर असा नैवेद्य आमच्या महाराजांना करून आण. आता हा म्हणाला, हो माझी एवढी परिस्थिती नाहीये, मी जे केलंय प्रेमाने त्याचा स्वीकार व्हावा. खरं सांगू का, ह्या अशा पद्धतीच्या मागण्या करतात ते खरे सद्गुरू नसतातच. अशा पद्धतीच्या एखाद्या ठिकाणातून कोणत्याही पद्धतीच्या धनाची किंवा कोणत्याही पद्धतीच्या भोगाची अपेक्षा केली जात असेल तर ते शाश्वत सद्गुरू तत्व नाही, हे अगदी लगेच लक्षात घ्यावं. इथे बोंदुगिरी आहे आणि समर्थ म्हणतात, असे आडक्याचे 3 मिळाले तरी घेऊ नयेत, असे आडक्याचे 3 मिळाले तरी घेऊ नयेत. आणि म्हणून समर्थांनी संत कुणाला म्हणावं याची यादीच दिली आहे दासबोधामध्ये, की हे असं असं सगळं वर्णन असेल तर ती व्यक्ती संत आहे. आणि ही सगळी जी लक्षणं सांगितली आहेत ना संतांची, ती अंतरंग लक्षण आहेत, वर्ण नाही ठरत. केवळ भगवी कपनी पांघरली म्हणून काही तो संत होत नाही. संत हा वेशावरून ओळखता येत नाही, त्याच्या अंतःकरणाची जी स्थिती असते त्याच्यावरून ओळखता येतं. आणि त्या स्थितीतलं पहिलं लक्षण आहे की असे संतांचं चित्त कायम भगवंताशी एकरूप झालेलं असतं आणि ते त्या आनंदात मग्न असतात, आणि असे हे संत असतात. म्हणून त्याच वेळी कृष्णाजी पाटलाच्या खरं तर थोडंसं लक्षात आलं होतं की हे काहीतरी गडबडीचं काम दिसतंय, पण राहू देत ना, आजचा दिवस राहतायत, राहू देत आणि जाऊ देत. झालं भोजन वगैरे सगळं झालं. भोजन वगैरे झाल्यानंतर या शिष्यांनी प्रवचनाची तयारी करायला सुरुवात केली. आता प्रवचनाची तयारी करायची किती असते पाहिलं ना तुम्ही सगळ्या. पेटीवाल्याला बोलवा, तबलेवाल्याला बोलवा, वाद्य अरेंज करा, माईक अरेंज करा, सगळ्यांना बसायला एवढं हॉल, त्यांची आसन व्यवस्था, काही सोपं नसतं. त्यामुळे ही आसन व्यवस्था आणि इतर सगळ्या गोष्टी करायच्या, प्रवचन करायचंय कारण आपल्याला आपल्या महाराजांचं. म्हणून सगळे शिष्य जोमाने तयारीला लागले होते. आणि महाराज अगदी शांत विश्रांती, जेवणानंतरची वामकुक्षी असं ज्याला म्हणतात. आपली वामकुक्षी 2-3 तासाची असते, तो विषय सोडून देऊ, पण अशी वामकुक्षी घेत बसलेले होते. आणि असे असताना आतमध्ये महाराज तर निजानंदात मग्न आहे,
त्यांना या सगळ्याचं भान नाहीये. पण तरीही संतांचं लक्ष मात्र सगळ्यांकडे असतं. बरं, संतांचं लक्ष सगळ्यांकडे असतं आणि कोण खरा आहे आणि कोण खोटा आहे हे न सांगताच संतांना कळतं. कारण अंतरसाक्षित्व नावाची सिद्धी संतांना प्राप्त झालेली असते. म्हणजे माझ्या सद्गुरूंच्या बाबतीतलं एक सांगते. सद्गुरू स्वामी स्वरूपानंद ज्या वेळेला देहात होते पावसला, त्यावेळेला पावसला त्यांना भेटायला एखादी व्यक्ती गेली की ती व्यक्ती कोण आहे, कुठून आलेली आहे, तिचं नाव काय आहे, इतकं सारं काही त्यांना कळत असे. नवे नवे ती व्यक्ती कोणती अडचण घेऊन आपल्याकडे आलेली आहे हेही त्यांना समजत असे न सांगता. म्हणजे 1974 साली स्वामींची समाधी झाली आहे. त्यामुळे माझे आजोबा, माझे वडील यांनी तर स्वामींना प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. खूप वेळेला त्यांच्याशी ते बोललेले आहेत आणि नाव न सांगता सुद्धा ते त्या नावाने हाक मारत असत. बरोबर, ये बस असं म्हणत असत. एकतर फार बोलत नसत, अगदी कमीत कमी बोलत असत. आणि काय अडचण आहे अंतःकरणात हे त्यांच्या आपोआप लक्षात येत असे. मग ते अभंग ज्ञानेश्वरी किंवा संजीवनी गाथा हातामध्ये देत आणि सांगत, तुला जे उघडायचं असेल पान त्यातलं उघड. आणि मग तो साधक ते पान उघडत असे. मग स्वामी सांगत असत, त्याच्या डाव्या पानावर किंवा उजव्या पानावर अमुक ठिकाणी बघ, तुझ्या मनात जी अडचण आहे त्याचं उत्तर इथे लिहिलेलं आहे. आणि ते खरोखर लिहिलेलं असे. हे स्वामी स्वरूपानंदांच्या बाबतीत सांगते, पण सगळ्या संतांच्या बाबतीत या गोष्टी आहेत. गजानन महाराजांच्या बाबतीत सुद्धा गजानन विजयमध्ये कितीतरी उल्लेख असे आहेत की एखादी व्यक्ती आल्यानंतर ती नेमकी कोणत्या कारणाकरता आलेली आहे हे त्यांना आपोआप कळत असे. आणि त्या व्यक्तीचं ते कारण जर चांगलं नसेल, वाईट असेल, तर महाराज त्याला हकलून देत असत की हे बरोबर नाहीये, हे आपल्या काही गोष्टी इथे मिळणार नाही. आणि आपल्याला जे हवं असतं ते आपल्याला मिळणार नाहीये हे कळल्यानंतर सुद्धा तिथे थांबावं असं जेव्हा वाटतं ना, तेव्हा ते खरे सद्गुरू असतात, ते संत असतात. आणि म्हणून कित्येक वेळा बंकटलालला सुद्धा हाकलून दिलेलं आहे, पण तरी शेवटपर्यंत बंकटलालनी महाराजांचे चरण सोडलेले नाहीत, कारण अंतःकरण पूर्ण शरणागत झालेलं होतं. आणि म्हणून बंकटलालचा उद्धार झाला, पितांबराचा उद्धार झाला. कितीतरी लीला प्रसंग त्यांच्या चरित्रामध्ये आहेत. आणि असे साधू असतात, असे संत असतात, त्यांचं सगळ्यांकडे नीट लक्ष असतं. ते फार बोलत नाहीत, पण बोलले नाहीत तरी त्यांना बऱ्याच गोष्टी आपोआप समजत असतात. कारण स्वतःची जी केलेली साधना असते, या साधनेच्या मार्गातून अंतरसाक्षित्व नावाची सिद्धी त्यांना आपोआप प्राप्त झालेली असते. आणि असे संत बसलेले होते. गजानन महाराज आतमध्ये, बाहेर प्रवचनाची तयारी सगळी चालू आहे शिष्यांची. त्यांनी सुंदर व्यासपीठ तयार केलं, त्यावर चौरंग मांडला. बसायला चौरंग एक महाराजांना, ब्रह्मगिरी महाराजांना बसायला एक चौरंग, मागे टेकायला पाट, पुढ्यात एक चौरंग, कारण त्याच्यावर पोथी ठेवायची होती. त्यावर सुंदर गालिचा, लोकांना बसायला चांगले गालिचे वगैरे घातलेले आहेत. मोठमोठ्या समया प्रज्वलित केलेल्या आहेत, त्याच्या सगळ्या ज्योती लावलेल्या आहेत. अत्तर वगैरे सगळीकडे शिंपडलेलं आहे, त्या समईमध्ये अत्तर घातलेलं आहे. असं वातावरण अगदी सुगंधित केलंय, धूप वगैरे लावलाय, प्रसन्न वातावरण केलंय. आणि अशी सगळी तयारी झाली. गादी वगैरे त्या महाराजांना बसायला अंतरली गेली, ब्रह्मगिरी महाराजांना. आणि आता ब्रह्मगिरी गोसावी त्या व्यासपीठावर येऊन आसनस्थ झाले. सगळ्यांनी उभं राहून त्यांना योग्य तो आदर वगैरे दिला. अर्थातच श्रोते जे जमले होते ते शेगावातले कोणीच नव्हते, यांचे शिष्य होते. कोणीच नव्हते बाकी जमलेले, यांचे सगळे शिष्यांची गर्दी पुण्यामध्ये होती. आणि सगळे शिष्य आपापल्या जागेवर बसले आणि ब्रह्मगिरी गोसाव्यांनी प्रवचनाला सुरुवात केली. प्रवचनाकरता भगवद्गीतेतला श्लोक त्यांनी घेतला होता. महाराज ज्या श्लोकावर प्रवचन करणार तो श्लोक त्यांनी म्हणायला सुरुवात केली. नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. नैनं छिंदन्ति हा श्लोक प्रवचनाचा होता देख. प्रवचन केले अति सुरेख
ब्रह्मगिरीने त्यावरी ऐसे झाले प्रवचन शब्द पांडित्य करुणा इकडे श्री गजानन काय लीला करिताती समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. प्रवचन सुरुवात झाली. ब्रह्मगिरी महाराज त्या श्लोकावर बोलत होते. नमन झालं सुरुवातीचं आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली. तोपर्यंत प्रवचन इकडे सुरू झाल्यानंतर त्याच्या पुढच्या प्रवचन संपल्यानंतरच्या सगळ्या गोष्टींची तयारी आयोजकांना करायची असते. हो, एक कीर्तन झालं म्हणून काय झालं, नंतर संध्याकाळी काहीतरी भजन असतं, काही प्रवचन असतं, त्या सगळ्याची तयारी करायची असते आयोजकांना. आणि म्हणून त्यातला एक शिष्य आतमध्ये त्या झोपडीमध्ये आला आणि झोपडीमध्ये येऊन कृष्णाजी पाटलाला म्हणतो, हे पहा, प्रवचन वगैरे झालं की आमचे महाराज थोडं भोजन करतील आणि मग त्यांच्या निवासाची व्यवस्था करायला हवी. आणि उद्या पहाटे लवकर उठायचं बरं का. म्हणजे पहाटे म्हणजे किती वाजता, तुमची पहाट किती वाजता होते? पहाट म्हणजे सूर्यास्ताच्या आधीची वेळ, सूर्योदयाच्या आधीची वेळ, सॉरी, सूर्योदयाच्या आधीची वेळ जी असते त्याला पहाट असं म्हणतात. आता ज्याने त्यांनी ठरवायचं आपली पहाट किती वाजता होते ते. तर ते म्हणाले, आमचे महाराज भल्या पहाटे उठतात, त्यांच्या स्नानाची वगैरे सोय करावी लागेल आणि ती सोय करण्याकरता काय काय लागेल त्याची यादी तुम्हाला द्यायला मी आलोय. त्यामुळे एवढं सगळं साहित्य तुम्ही उद्याला आणून ठेवा, कारण उद्या सकाळी महाराजांवर आमच्या अभिषेक करायचा असतो आणि त्या अभिषेकाकरता काय काय लागेल, उद्या पहाटे तुमची धावपळ व्हायला नको, नाही का. म्हणून मी आपलं आत्ताच सांगतो, आम्ही प्रवचनाला बसतो, तुम्ही आपलं काय गावात वगैरे कुठे जाऊन काय हे सगळं आणाआणी करायची असेल ती करून ठेवा. आता कृष्णाजी पाटलांनी विचारलं, काय काय लागतं अभिषेकासाठी, आणि या शिष्याने अभिषेकाची यादी दिली आहे, ऐकण्यासारखी आहे बरं. अभिषेकासाठी दूध आणि दही, अभिषेकासाठी दूध आणि दही, आणा लवलाही 12 शेर, आणा लवलाही 12 शेर, अभिषेकासाठी दूध आणि दही. वाजव. 12 शेर म्हणाले दूध लागेल आणि 12 शेर दही लागेल. आमच्या महाराजांना सामान्य काही चालत नाही, सगळं भरपूर लागतं. घृत मध त्याच्या निम्म्याने आणावे, घृत मध त्याच्या निम्म्याने आणावे, शर्करा ती देणे 1 मण, अभिषेकासाठी दूध आणि दही. निम्म्याने आणा म्हणाले, 6 शेर लागेल. काय? तूप आणि मध. बरं, शर्करा किती लागेल? 1 मण साखर आणा म्हणाले. काळी बिळी चालत नाही, आत घाण असलेली चालत नाही, स्वच्छ बारीक, वाजवा वाजवा, स्वच्छ बारीक अशी सुंदर साखर असली पाहिजे. महाराजांच्या त्वचेला त्याचा खरखरीतपणा जाणवला नाही पाहिजे, अशी छान साखर आणा. शर्करा ती देणे 1 मण, अभिषेकासाठी दूध आणि दही, अभिषेकासाठी दूध आणि दही. म्हणाले 1 मण साखर आणा, 12 शेर दूध आणि दही आणा, तूप आणि मध 6 शेर आणा, आणि प्रसाद देण्याकरता काय आणाल? चांगले उंचीतले पेढे आणा. पेढे नसेल तर प्रशांत मधली मिठाई ठाण्यात आली ना, इथलं काहीतरी पाहिजे की नाही.
चांगल्यातली मिठाई वगैरे आणली तरी आमच्या महाराजांना चालेल असं त्यांनी सांगितले. आणि एवढी सगळी तयारी करून ठेवा म्हणाले, उद्या पहाटे एवढं सगळं लागेल, या सगळ्यांनी आमच्या महाराजांना अभिषेक केला जाईल. आणि मग त्यानंतर गरम पाण्याने त्यात सुद्धा चांगल्या प्रतीचं केशर मिसळलेलं असलं पाहिजे. कस्तुरी मिळाली तर भले उत्तम म्हणाले. हा, आणि असं सारं काही चांगल्यातलं अत्तर वगैरे सगळं आणून ठेवा. आमच्या महाराजांचं स्नान वगैरे सगळं व्यवस्थित झालं की त्यांना अर्पण करण्याकरता गळ्यात घालायला असा चांगला हार असला पाहिजे. नाहीतर तो एवढासा एक फुल इकडे, दुसरं इकडे, तिसरं इकडे, असं नाही. हार कसा छान असला पाहिजे. म्हणजे माझं नाही काही सांगत आहे, ब्रह्मगिरी गोसाव्यांचं सांगतेय. तर असा सुंदर म्हणाले हार घेऊन या. त्यांना अर्पण करण्याकरता चांगलं वस्त्र हवं, कारण संत सत्पुरुष आपल्याकडे आल्यानंतर त्यांना वस्त्र अर्पण करण्याची आपली परंपरा आहे. भारतीय संस्कृतीमध्ये हे सांगितलेलं आहे. त्यामुळे त्यांना अर्पण करण्याकरता उत्तम असं रेशमी तलम वस्त्र घेऊन या. केशरी रंगाचं असलं पाहिजे, कारण आमचे महाराज केशरी रंगाव्यतिरिक्त, भगव्या रंगाव्यतिरिक्त काही घालत नाहीत म्हणाले. हा, तर म्हणाले चांगलं केशरी रंगाचं वस्त्र महाराजांकडे बघा. त्यांना ती छाती व्यवस्थित बांधता येईल एवढं मीटर कापड आणा. हा, एवढा ब्लाऊज पीस असं काही चालणार नाही म्हणाले. अशी सगळी उद्याच्या अभिषेकाची व्यवस्थित तयारी करा असं या कृष्णाजी पाटलाला या शिष्याने सांगितलं. कृष्णाजी पाटील आवाजून पाहतच राहिला, हे काय आहे. त्यांनी महाराजांकडे पाहिलं. महाराजांनी फक्त स्मितहास्य केलं, बाकी गजानन महाराज काहीच बोलले नाहीत. महाराज आतमध्ये विचार करतात, आता योग्य ती लीला करण्याची वेळ आलेली आहे, याचा खरा उद्धार होण्याची आता वेळ आलेली आहे. आणि म्हणून महाराज मनोमन विचार करतायत की आता आपल्याला सुरुवात केली पाहिजे. इतका वेळ आपण गप्प बसलेलो होतो. आणि खरं सांगू का, शहाणे असतात ते बराच वेळ गप्प असतात, वेडे ते बोलतात, शहाणे गप्प आहेत, आहे की नाही. आणि म्हणून पहिली भक्ती काय सांगितली, श्रवण भक्ती सांगितली, शांतपणाने ऐका. दुसरा नंबर कीर्तन करायचा, येतो बोलतो जातो, काय वाटेल ते म्हणतात बोला. असे ज्यांच्याकडे मी अथर्व शीर्षाचा अभ्यास केला ते पुंडशास्त्री नेहमी असं सांगतात, ऐकायला श्रोते बसलेले असतात, ऐकतात का. ते म्हणाले, एकाने विचारलं शेजारणीला, एका बाईनी, येते का ग सहयोग मंदिर मध्ये. कशा करता सहयोग मंदिर. नाही, कीर्तन आहे, कीर्तनाला वगैरे कशा करता जायचं. तेवढ्या 4 चांगल्या गोष्टी कानावरून जातात. शास्त्री बुवा म्हणाले, कानावरूनच जातात, कानात जात नाही. कारण हिअरिंग आणि लिस्निंग याच्यामध्ये फरक आहे की नाही. ऐकणं आणि ऐकणं यात फरक आहे. आपण ऐकतो बऱ्याच गोष्टी, पण मगाशी म्हटलं तसं कानावरून जातात. पण खरं ऐकणं जे असते असतं कोणतं, ऐकल्यानंतर त्यातलं सार शोधून घेतलं जातं आणि ते आचरणात आणलं जातं. याला खरं श्रवण म्हणतात. आणि अशा श्रवणाने सगळ्यांचा उद्धार होतो. आणि म्हणून पहिली भक्ती सांगितली श्रवण भक्ती. पहिला नंबर श्रोते हो तुमचा. आणि म्हणून समर्थ म्हणाले, तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती. आणि असे सगळे श्रोते तिकडे प्रवचनाला बसलेले आहेत. आणि ब्रह्मगिरी गोसावी प्रवचन करतायत की आत्मा अमर आहे, आत्म्याला शस्त्र छेदू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, पाणी बुडवू शकत नाही, असा आत्मा अमर आहे. वेगवेगळे प्रमाण वचन दिली, वेगवेगळे दृष्टांत सांगितले, अनेक काय 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 मध्ये काय कथा सांगितली, एखादी बोधपर. आणि अत्यंत सुंदर अभ्यासपूर्ण असं ज्याला आपण म्हणतो असं सुंदर प्रवचन केलं ब्रह्मगिरी गोसाव्यांनी. आणि त्या प्रवचनामध्ये सगळे श्रोते रंगले होते. महाराज आत बसून त्या ब्रह्मगिरी गोसाव्याचं हे प्रवचन ऐकत होते. आणि महाराजांनी मनात विचार केला, आता सुरुवात करावी. आणि महाराजांनी एक अभूतपूर्व लीला केली. ती लीला अशी होती, महाराज ज्या मंचकावर या कृष्णाजी पाटलाच्या घरामध्ये शेतामध्ये असलेल्या झोपडीत ज्या मंचकावर महाराज बसले होते, त्या मंचकाने महाराजांच्या आज्ञेने अचानक पेट घेतला. कवींनी फार सुंदर वर्णन केलंय. ते म्हणतात,
अग्निमुखातून प्रगटाची केला, अग्निमुखातून प्रगटाची केला, पेटविला चौरंगा, अग्निमुखातून प्रगटाची केला, शांत परिते सद्गुरु दिसती, शांत परिते सद्गुरु दिसती, ना आनंदा भंगा, अग्निमुखातून प्रगटाची, मुखातून अग्नी प्रकट केला आणि त्या अग्नीला सांगितलं हा मंचक जाळ. त्या अग्नीने पेट घेतला हो, त्या मंचकाने संपूर्ण पेट घेतला आणि त्या पेटत्या चारही बाजूनी जो मंचक पेटलेला आहे, अशा या पेटलेल्या मंचकावर महाराज गजानन महाराज अत्यंत शांत बसलेले होते, अत्यंत शांत. मगाशी म्हटलं तसं निजानंदामध्ये मग्न असलेले टिचक्या वाजवत गणी गणगणात होते असं म्हणत शांत बसलेले होते. बाहेर प्रवचन चाललेलं होतं आणि कृष्णाजी पाटलाला बाहेर बोलावून घेतलेलं होतं आणि त्यातला शिष्य सांगत होता, त्यातला एक शिष्य, मगाशी दिलेल्या यादीप्रमाणे सगळं सामान आठवणीने आणून ठेवा बरं. आणि काय हो तुम्ही असे ते वेड्या पिशा माणसाला आतमध्ये चौरंगावर बसवता आणि आमच्या महाराजांना असं अंगणात ठेवता, तुम्हाला काही अक्कल नावाचा प्रकार आहे की नाही? तो शिष्य कृष्णाजी पाटलाला बाहेर विचारतोय, आतमध्ये मंचकाली पेट घेतलाय आणि तो शिष्य बाहेर विचारतोय, काय पशुच्या जागी गवारा, ब्रह्मगिरी बसविसे सांग हे, पाप कुठे फेडिसी सांग हे, पाप कुठे फेडिसी. वारयोषिता चौरंगावरी बसवुनिया गर्दिसी बसाया, पशुगोठा दाविसी, योग्य ते प्रमाणे जात्या ते मानणे मानणे, पागेत अश्वचे गाढवनच बांधणे बांधणे, हरद्यात काय रे कै काढी बसविणे बसविणे, सुज्ञ तुम्ही पाटील कराना, हे वाटे वाकडे लक्ष द्या गणुचा बोलाकडे, लक्ष द्या गणुचा बोलाकडे. तो बाहेर सांगतोय की तुम्हाला कळत नाही का, त्या वेड्या पिशा बाबाला तुम्ही आतमध्ये मंचकावर बसवता आणि आमच्या एवढ्या मोठ्या गोसावी महाराजांना बाहेर असं अंगणामध्ये ठेवता. अहो पागेत घोडा बांधायचा असतो, गाढव नसतं बांधायचं, तुम्हाला एवढं साधं कळत नाही. आणि असं सगळी बाहेर चर्चा चाललेली असताना घरातून कोणीतरी सांगत गेलं की घरामध्ये काहीतरी अग्नीच्या ज्वाळा दिसत आहेत आणि म्हणून सगळी लोक उठून धावत धावत घरामध्ये आली. कृष्णाजी पाटलांनी पाहिलं की मंचकाने पेट घेतलाय आणि महाराज त्यावर बसलेत म्हटल्यावर कृष्णाजी पाटील पुढे सरसावला. का तर महाराजांना त्या पेटत्या मंचकावरून आपण बाहेर काढावं, त्या आगीतून बाहेर काढावं आणि म्हणून कृष्णाजी पाटील पुढे धावला. त्याबरोबर महाराजांनी हात केला आणि सांगितलं, कृष्णाजी जिथे आहेस तिथेच थांब, पुढे येऊ नको, पुढे येऊ नको, माझी आज्ञा आहे तुला. एक काम कर, ही जी आग आहे ना अशी विझणार नाही. तो पटकन बादलीवर पाणी वगैरे आणायला गेला. काही पाणी बिणी आणू नकोस, काही माती आणू नकोस, खडे आणू नकोस, काही अग्निशमन दलाला फोन वगैरे करून काही म्हणाले करू नका. याच्यावर ना तो ब्रह्मगिरी गोसावी जो बाहेर प्रवचन देतोय ना त्याला आणून बसवा म्हणाले. तो जर या मंचकावर बसला तरच ही आग शांत होईल, तोपर्यंत ही आग शांत होणार नाही. म्हणून लोक बाहेर गेली सांगायला ब्रह्मगिरी गोसावी, अहो चला तुम्हाला महाराज त्या पेटत्या पलंगावर बोल. तो बोबडीच वळली, बापरे नको, मला नाही जमणार ते तिकडे, मी आत नाही येणार, मला खूप आगीची भीती वाटते. महाराज म्हणाले, येत नसला ना तर उचलून आणा.
आणि काही करा पण या मंचकावर या ब्रह्मगिरी गोसाव्याला आणून बसवा. आता महाराजांनी सांगितलं म्हटल्यावर काय हो, महाराजांचा शब्द हा शेगावातल्या भक्तांना अगदी आज्ञा प्रमाण होता. त्यामुळे या सगळे लोक तोपर्यंत जमले आणि या सगळ्या गजानन महाराजांच्या शिष्यांनी या ब्रह्मगिरी गोसाव्याला उचललं आणि आणून त्या आगीत मंचकावर टाकला. एवढा घाबरला होता, थरथर 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 कापत होता, अंगातून घाम निथळत होता, बोबडी वळली होती, दातखिळी बसली होती, काही बोलता ओरडता सुद्धा येत नव्हतं. अत्यंत घाबरलेला. का? मृत्यूचं भय सगळ्यांना असतं. या जगामध्ये सगळ्यात मोठं भय कुठलं असेल तर ते मृत्यूचं असतं. आणि या मृत्यूच्या भयाने हा ब्रह्मगिरी अत्यंत घाबरलेला असताना महाराजांनी त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि महाराज त्याला सांगतात, ब्रह्म मीच वन्नी मीच ठिणगी मीच भास्करा, ब्रह्म मीच वन्नी मीच ठिणगी मीच भास्करा, गादी मीच मंच मीच कर विचार तू जरा, गादी मीच मंच मीच कर विचार तू जरा, एक ब्रह्म जाणलास भयन कोणते उरे, एक ब्रह्म जाणलास भयन कोणते उरे, साधूचे तू ऐकलेस नाम गाशी बोल रे, साधूचे तू ऐकलेस नाम गाशी बोल रे, ब्रह्म मीच ब्रह्म मीच ब्रह्म मीच. याला चामरा वृत्त. आपल्याकडे मराठीमध्ये अनेक प्रकारची वृत्त आहेत आणि या वृत्तातलं चामरा नावाचं हे वृत्त आहे. पूर्वी ही सगळी वृत्त अशा पद्धतीच्या कविता अभ्यासक्रमात असायच्या, पाठामध्ये मराठीच्या पुस्तकात असायच्या आणि त्यामुळे त्या सगळ्यांच्या पाठ असायच्या. कारण या प्रत्येक वृत्ताची चाल ही अशी एक ठरलेली असायची. सुंदर सुंदर वृत्त आहेत आपल्याकडे. शार्दूल विक्रीडित नावाचं एक वृत्त आहे. नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते, हे शार्दूल विक्रीडित. आणि शार्दूल विक्रीडित सगळ्यांना माहिती असतं. कोणतं? एक सांगितलं की लक्षात येईल बघा. सगळ्यांना माहिती असलेलं वृत्त शार्दूल विक्रीडित. कोणतं सांगू? गंगा सिंधू सरस्वती च यमुना. अक्षता पडताना ऐकलेलं असतं. हे शार्दूल विक्रीडित वृत्त आहे. गणपती तुझे नाव चांगले, आवडी बहु चित्त रंगले, प्रार्थना तुझी गौरी नंदना, हे दयानिधे श्री गजानना. हे कामदा वृत्त आहे. मग असे म्हटलं ना, टाळ दिमड्या घेवोनिया करा, तर हे दिंडी आहे. आता मग असे म्हटलं ते अग्निमुखातून प्रकटाची केला, ती साकी आहे. बऱ्याच जणांना माहिती असलेली साकी, चोरांनी निज धेनू चोरील्या धावा धावा ऐसे. ही सगळी वृत्त, या वृत्तांच्या ज्या चाली आहेत ना, ह्या अत्यंत सुंदर आणि प्रासादिक अशा आहेत की ज्या चाली मनुष्याच्या अंतःकरणामध्ये सकारात्मक बदल करतात. या चाली माणसाची चाल बिघडवत नाही, अशा चाली आहेत. आणि ह्या चालींचा उपयोग कीर्तनांमधनं व्हायचा, कारण कीर्तनामध्ये जास्तीत जास्त वृत्त वापरली जातात. कीर्तनातून किर्लोस्करांनी ती उचलली आणि संगीत नाटकातनं टाकली, म्हणून ती नाटकातली पदं आजही लोकांच्या मुखावर असतात. तसं हे आत्ता जे म्हटलं हे चामरा नावाचं वृत्त होतं. आणि ते महाराज त्याला सांगतायत की मीच वन्नी मीच ठिणगी मीच भास्करा. मीच म्हणाले ब्रह्म आहे, मीच अग्नी आहे, मीच ठिणगी आहे, गादी पण मीच आहे, मंचक पण मीच आहे. हे एकच एक ब्रह्म जर सगळीकडे पाहिलास ना तर तुला कुणाचंही भय वाटणार नाही. काय रे, मगाशी प्रवचनात तू हेच सांगत होतास ना, मगाच्या प्रवचनात तू हेच सांगत होतास की नाही, की आत्मा अमर आहे, त्याला शस्त्र छेदू शकत नाही, पाणी बुडवू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही. मग तू का बरं घाबरतोयस? तुझ्या आत्म्याला अग्नी जाळणार नाही, शांतपणाने बस. याच्या दातखिळी बसली होती ना, इतकी भीती वाटत होती, काही समजतच नव्हतं. आणि या आत्यंतिक भयापोटी या ब्रह्मगिरी गोसाव्याच्या अंतःकरणात शरणागत भाव उत्पन्न झाला.
त्याच्या लक्षात आलं की आत्ता या क्षणी या पेट्या मंचकापासून मला वाचवणारे हे एकमेव सद्गुरू श्री गजानन महाराज आहेत. आणि महाराजांच्या चरणावर त्या पेट्या मंचकावर या ब्रह्मगिरी गोसाव्यांनी आपलं मस्तक ठेवलंय, चरणांवरती मस्तक ठेवलंय, हात जोडलेत आणि महाराजांना म्हणतो, महाराज मी मगाशी बरंच काही प्रवचनात बोललो, पण आम्ही कीर्तनकार प्रवचनकार अभ्यास करतो, शिकतो कुणाकडे तरी, आणि त्या पाठ्यपुस्तकातल्या ज्ञानाच्या बळावर आम्ही हे बोलतो. या बोलण्याचा प्रत्येक वेळी आम्हाला अनुभव आलेलाच असतो असं नाही, पण अनुभवाचा प्रांत मात्र खरोखरीच वेगळा आहे. आणि अनुभवातून जे येतं ना ते जास्त श्रेष्ठ असतं. आणि म्हणून संतांचे जे बोल असतात ते अनुभूतीतून आलेले असतात. माझे गुरुजी म्हणतात, विचारवंतांचं अजिबात ऐकू नये, पण संतांचं सगळं ऐकावं, कारण संत कायम अनुभवातून बोलत असतात. त्यांनी ते तत्व, ते परमतत्व जाणलेलं असतं आणि म्हणून ते तसा उपदेश करत असतात. आम्ही मात्र त्यांचं बोट धरून जे काही प्रबोधन करता येईल तेवढं करत असतो. प्रत्येक वेळी त्याचा अनुभव आम्हा लोकांना आलेलाच असतो असं नाही, त्या अनुभवाच्या वाटेवर साधना करत असतो. पण अनुभवाच्या टप्प्यापर्यंत तो साधक पोहोचलेलाच असेल असं नाही. ते कीर्तन किंवा ते प्रवचन ही त्याची साधना असू शकते, ते साध्य त्याने गाठलेलंच असेल असं नाही. आणि म्हणून माझ्यावर कृपा करा. मगाचे जे बोल होते ते केवळ विचारातून आलेले होते. आता मला या जगामध्ये तारणारे तुम्हीच आहात. आता माझ्यावर कृपा करा, मला तारा किंवा मारा असं म्हणून या ब्रह्मगिरी गोसाव्यांनी महाराजांच्या चरणावरती त्या पेट्या मंचकावर आपलं मस्तक टेकवलेलं आहे. कसं असतं, माझे सद्गुरू स्वामी स्वरूपानंद म्हणतात, शब्दांचे पांडित्य कल्पनेच्या गोष्टी वाऊगा चावटी करू नये, तेणे पोटी उठे दंभ अभिमान आत्मसमाधान दूर राहील. ही जी काही साधना आहे ना, कीर्तन करणं, प्रवचन करणं, श्रवण करणं, नामस्मरण करणं, पूजन करणं, वंदन करणं, या सगळ्या ज्या भक्ती आपल्याकडे सांगितलेल्या आहेत, या भक्ती मार्गावर सद्गुरूंचं बोट धरून पाऊल ठेवावं. पण त्यातल्या कोणत्याही गोष्टीचा दंभ किंवा गर्व करू नये, त्यातल्या कोणत्याही गोष्टीचं प्रदर्शन करायला जाऊ नये. मी साधना करतो आहे हे जगाला दाखवायला गेलो, प्रदर्शन करायला गेलो तर दर्शन लांब राहतं. आणि म्हणून या प्रदर्शनाच्या गोष्टी नाहीत, तर त्या शांतपणाने करण्याच्या गोष्टी आहेत. आणि म्हणून अशी साधना जी आपली आहे ही अत्यंत शांतपणाने करत राहावी, अत्यंत शांतपणाने करत राहावी आणि ती प्रत्येक वेळी सद्गुरूंच्या चरणावर समर्पित करत राहावी. जी तुम्ही मला दिली आहे, जशी तुम्ही सांगितली आहे, तशी मी प्रामाणिकपणाने करतो आहे. नव्हे नव्हे तुम्ही माझ्याकडून ती करवून घेता आहात. हा भाव जेव्हा अंतःकरणात दृढ होतो, अंतःकरण जेव्हा शरणागत होतं, त्यावेळेला सद्गुरू आपला उद्धार करतात. आणि असं या ब्रह्मगिरीचं अंतःकरण आता पूर्ण शरणागत झालेलं आहे. त्यांनी स्वतःचं मस्तक महाराजांच्या चरणावर ठेवलंय आणि तो महाराजांना विनंती करतोय, शरण शरण श्री गुरुराया, शरण शरण श्री गुरुराया, मी आलो तुमच्या पाया, मी आलो तुमच्या पाया, शरण शरण श्री गुरुराया, उदर भरण्या सोंगाची केले, उदर भरण्या सोंगाची केले, अनुभवाचे मोल न कळले, तारी तारी मज दीनाया, शरण शरण
सद्गुरु श्री गजानन महाराजांनी अत्यंत प्रेमाने ब्रह्मगिरीच्या पाठीवरून हात फिरवला. क्षणार्धात ते सगळं अग्नी वगैरे लीला नाहीशी झाली. महाराजांनी जवळ घेतलंय त्याला आणि त्याला उपदेश केला आणि त्याच उपदेशाप्रमाणे त्यानंतरच्या संपूर्ण आयुष्यात हा ब्रह्मगिरी वागला आणि महाराजांनी ब्रह्मगिरी गोसाव्याचा उद्धार केला. त्या ब्रह्मगिरी गोसाव्याच्या अंतःकरणात जो शरणागत भाव निर्माण झाला तसा भाव तुमच्या आमच्या अंतःकरणात कायम राहू दे. महाराजांनी तो निर्माण करून घ्यावा. त्यांच्या अंतःकरणात जी भक्ती आहे ती भक्ती तुमच्या आणि माझ्या अंतःकरणात नित्य उदित होऊ दे, ती कायम टिकून राहू दे आणि असाच उद्धार महाराजांनी तुमचा माझा करावा अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. आजचं कीर्तन करण्याकरता आयोजकांनी जी मला संधी दिलेली आहे त्याबद्दल आयोजकांची मी अत्यंत ऋणी आहे. त्याचबरोबर आज कीर्तनाच्या साथी करता इथे आली आहे, डोंबिवलीहून आली आहे मानसी कानेटकर आणि इकडे बसले हे गणेश धामापूरकर आमचे काका. बऱ्याच वेळेला कीर्तनांना उत्तम साथ करतात, ते कीर्तन रंगवतात, सूर ही सांभाळते, ताल ते सांभाळतात. इकडे सगळं सूरमय असतं, मध्ये असुर उभा असतो आणि अशा असुराला तुमच्यासारखे श्रोते सांभाळून घेतात आणि अशा सगळ्यांच्या कडून झालेली ही सेवा गजानन महाराजांच्या चरणावर आणि माझे सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांच्या चरणी समर्पित करते. आणि असा तुमचा आमचा उद्धार व्हायला हवा असेल तर काय करायला हवं? संतांना शरण जायला हवं. आणि हेच सांगताना स्वामी स्वरूपानंद भैरव पूर्वपद्यात म्हणतात, सांगा का गजावे संतांचे शरण, सांगा का गजावे संतांचे शरण, काय संत वीणा ज्ञान नाही, स्वामी म्हणे संत ब्रह्ममूर्ती म्हणता, विश्व कल्याणार्थ वावराती, सांगा का गजावे संतांचे शरण, संतांचे शरण, संतांचे शरण. झाले कीर्तन शेवट गोड करा, मनी धरा श्री जानकीचा वा, हरी कीर्तनी वाजवा करटाळी, नाम घोषे पातका होय होळी, कीर्तन कल्याण साम्राज्य सिंहराशी, अवघे उठा ओवाळा राघोबाची, अवघे उठा ओवाळा राघोबाची, सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उदिते तुराची, कंठी जळके माळ मुक्ता फळाची, जय देव जय देव जय मंगल, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, रत्न खचित परात जगवली कुमरा, चंदनाची उंची कुंकुमेश्वरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, झुळझुळती नूपुरे चरणी मागरिया, जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, लंबोदर पीतांबर परिवर बंधना, सरळ सोट वक्र तुंड श्रीनयना, दास रामाचा वनपावे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर बंधना, जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, सुख सरिता दुःख हरिता निर्मळ एकांता, कलिमल दाना गहना स्वामी समर्था, नकळे ब्रह्माधिकांता अनंता, तो तू आम्हा सुलभ जय कृपावंता, जय देव जय करुणाकरा, आरती ओवाळू सद्गुरु माहेरा, जय देव माये विण माहेर विश्रांती ठाव, शब्दी अर्थ लाभ बोलणे वाव, सद्गुरु प्रसादे सुलभ उपाव, रामी रामदासा फळला सद्भाव, जय देव जय करुणाकरा, आरती ओवाळू सद्गुरु माहेरा, जय देव
महाराजांची आरती घ्यायची आता की तुमची नंतर आहे? नंतर आहे ना? हां ठीक. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माझ्या मागून म्हणा. दास्य दे हरी तुझ्या चरणाचे, कीर्तन श्रवण आचरणाचे, दे अनन्य हृदये स्मरणाते, हे न देसी तरी दे मरणाते, परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवानंद महाराज की जय. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.